चाकण एमआयडीसीतील भीषण खड्डे आणि दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे उद्योगांचं कोट्यवधींचं नुकसान होत असून आता या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटलाय। खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि कंपन्या बाहेर पडण्याच्या भीतीने खासदार अमोल कोल्हे आणि संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तर कोणीही राजकीय भांडवल करू नये, चाकणच्या रस्त्यांसाठी 100 ते 150 कोटींचा निधी दिलाय असा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला। पाहूयात। चाकण औद्योगिक परिसराला सध्या खड्ड्यांचं ग्रहण लागलंय। खड्ड्यांमुळे रोज होणारे भीषण अपघात, प्रवाशांचे हाल आणि तासनतास लागणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची ही औद्योगिक वसाहत बेजार झाली आहे। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कोट्यवधींचं नुकसान होत असून नामांकित कंपन्या स्थलांतराच्या विचारात असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केला। तसंच निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। आज तुम्ही चाकण एमआयडीसीची जर परिस्थिती बघितली तर अतिशय दारुण परिस्थिती आहे। 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त महसूल आणणारा जो इंडस्ट्रियल बेल्ट आहे तिथे अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आहे। 2-2 किलोमीटर जाण्यासाठी अक्षरशः 2 किलोमीटरला जर 2 तास लागत असतील, शाळकरी मुलं आहेत त्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा अनेकदा वाहनातून उतरून पायी जावं लागतं, ते 2-2, 3-3 तास त्या वाहतुकीत खोळंबतात। चाकणचा प्रश्न अतिशय जेन्युइन आहे। त्या संदर्भात एक बैठक झालेली आहे। हा पावसाळा संपल्यानंतर तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे अपग्रेड करण्याचं काम आम्ही करू। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करण्याची गरज आहे ती म्हणजे नगर विकास विभाग आणि एमआयडीसी उद्योग विभाग या दोघांनाही टार्गेट दिलं आहे। पहिल्यांदा पुण्याच्या जवळच्या ज्या चांगल्या आमच्या एमआयडीसीज आहेत यांना इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये परिवर्तित केलं की मग तिथेच पैसा उभा होईल आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काही देखरेख आहे ती करता येईल। पण मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की चाकणचा विषय अतिशय गंभीरतेने घेतलेला आहे आणि आम्ही सोडवतो। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही यावरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रातील 3,500 कंपन्या बंद पडल्याचा दावा करत चाकणच्या या दुरवस्थेला सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला। कशामुळे या कंपन्या जात आहेत? सरकारच्या धोरणांना कंटाळून, सरकारच्या खंडणीखोरीला कंटाळून। उद्योगमंत्री तर उदय सामंत आहेत। हो, ते उद्योगमंत्री आहेत म्हणजे नक्की कोणाचे उद्योगमंत्री आहेत? किती उद्योग आणले त्यांनी? एमआयडीसीची अवस्था बघा जरा, कशा विकल्या जात आहेत। हिशोब माझ्याकडे पूर्ण आहे प्रत्येकाचा। माझ्या इतका हिशोब सरकारच्या ऑडिटर जनरलकडे सुद्धा नाही आहे। हिशोब माझ्याकडे पक्का आहे, प्रत्येकाचा हिशोब आहे। विरोधकांच्या या आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय। गेल्या 3 वर्षांपासून कंपन्या जात असल्याच्या केवळ बातम्याच पसरवल्या जात असल्याचा दावा करत चाकणच्या रस्त्यांच्या कामासाठी 100 ते 150 कोटी रुपयांचा निधी ठेवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। 3 वर्ष अशा कंपन्या जात आहेत म्हणून अनेक बातम्या काही लोक पसरवत आहेत। कुठेही कुठची कंपनी जात नाही। मुद्दा असा आहे की चाकणच्या बाबतीमध्ये एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असं एकत्र येऊन काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण करतोय। काही अडचणीनं एखादी कंपनी स्वतःचं इथलं स्थान दुसरीकडे नेत असेल, त्याला एमआयडीसीतल्या सगळ्याच एमआयडीसी गेल्या असं गेलं हे सांगणं योग्य नाही। आणि म्हणून मी मगाशी भाषणामध्ये असा उल्लेख केला आवर्जून की किमान इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये राजकारण आणून काही उपयोगाचं नाही। एकीकडे शासन 100 ते 150 कोटींच्या निधीचा दावा करत असलं तरी चाकणमधील खड्ड्यांमुळे दररोज अपघातांच्या घटना घडतायत। उद्योजक आणि प्रवाशांना या खड्ड्यांमुळे मोठा फटका बसतोय। त्यामुळे कागदावर घोषित केलेला हा निधी प्रत्यक्ष रस्त्यावर कधी उतरणार, खड्डे कधी बुजणार आणि चाकणला वाहतूक कोंडीतून मुक्ती कधी मिळणार हाच प्रश्न आहे। कारण रस्त्यावरच्या खड्ड्यांची किंमत फक्त कंपन्यांनाच नाही मोजावी लागणार, तर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर देखील त्यामुळे वरवंटा फिरणार आहे। हेमंत चापुडे, झी 24 तास, चाकण।